तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की कसे तुम्ही नॉर्मल व्हिडिओला तुमच्या एकदम 4K क्वालिटीमध्ये कन्वर्ट करू शकता आणि VN ॲपमध्ये एकदम सोप्या पद्धतीने एडिट करू शकता। कसे तुम्ही तुमच्या नॉर्मल व्हिडिओला एकदम 4K क्वालिटीमध्ये कन्वर्ट करू शकता ते पण VN ॲपमध्ये। चला दाखवतो। आता जो व्हिडिओ तुम्ही बघितला तो मी VN ॲपमध्ये एडिट केला मित्रांनो, आणि जी टेक्निक तुम्हाला मी सांगणार आहे ती टेक्निक तुम्ही फॉलो केल्यानंतर 100% सांगतो मित्रांनो तुमच्यासमोर कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ द्या तुम्ही त्याला 4K हाय क्वालिटीमध्ये कन्वर्ट करू शकता ते पण VN ॲपमध्ये। अशा प्रकारची टेक्निक तुम्हाला आजपर्यंत YouTube वरती कोणी सांगितलेली नसेल मित्रांनो, तो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तरच तुम्हाला पूर्ण माहिती कळणार आहे। व्हिडिओला कुठे स्किप करू नका तरच तुम्हाला पूर्ण माहिती कळणार आहे। तर चला मित्रांनो जास्त वेळ न करता आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। नॉर्मल व्हिडिओला 4K हाय क्वालिटीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायचंय बघा, प्ले स्टोर ॲप ओपन करून घ्यायचं अगोदर। प्ले स्टोर ॲप ओपन केल्यानंतर इथं टाकायचं VN ॲप, इथं टाकायचं मित्रांनो, इथं सर्च ऑप्शन क्लिक करायचंय। केल्यानंतर बघा इथं VN टाकायचंय। तर VN टाकण्यासाठी असं इथं सर्च ऑप्शन आल्यानंतर इथं VN टाकायचंय बघा। VN टाकल्यानंतर याला सर्च करून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो बघू शकता असा इंटरफेस तुम्ही समोर येईल। आल्यानंतर बघा हे VN ॲप मित्रांनो, याला तुम्हाला अपडेट आलं असेल तर अपडेट करून घ्या, नसेल येईल तर राहू द्या आणि याला डाउनलोड करून इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचंय मित्रांनो। तर चला आपण याला पहिले अपडेट करून घेऊया। बघा इथं माझं झालंय ऍप अपडेट। अपडेट कशासाठी बोलतोय मित्रांनो, तुम्हाला सर्व फीचर इथं आले पाहिजे त्यासाठी मी बोलतो मला अपडेट करून घ्या। तर अपडेट केल्यानंतर आता काय करायचं, ओपन करून घ्यायचंय। ओपन केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल मित्रांनो। नवीन असेल तर तुम्हाला काय ईमेल वगैरे मागेल तर लॉग इन करून घ्यायचे, नसेल तर असा इंटरफेस तुम्हाला येईल। आल्यानंतर बघा इथं प्लसचं आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचे। केल्यानंतर बघा न्यू प्रोजेक्ट इथं दिसतोय मित्रांनो, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचंय। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला गॅलरीमध्ये घेऊन जाईन। गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो व्हिडिओ एडिट करायचा आहे तो व्हिडिओ इथून घ्यायचा आहे। तर इथं मी हा व्हिडिओ एडिट करणार मला, तर मी हा इथं व्हिडिओ घेणार आहे। तर बघू शकता आपला व्हिडिओ इथं टाइमलाईन वरती आलेला आहे। एकदम बघा व्हिडिओची क्वालिटी बघू शकता कशा पद्धतीची आहे। तर याला थोडंसं आर्जिस वगैरे करायचं असेल तर करून घ्यायचं, नाही तर राहू द्यायचं तसंच। तर मित्रांनो मी याला काही आर्जिस वगैरे करणार नाही कारण मला हा व्हिडिओ एडिट करायचा आहे। तर बघा आता सर्वात पहिले काय करायचंय, याच्या व्हिडिओवरती क्लिक करायचंय। केल्यानंतर बघ थोडं स्क्रॉल करायचं खाली, बघा असं स्क्रॉल केल्यानंतर बघा इथं ब्लरचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून घ्यायचंय। केल्यानंतर बघा हे पहिलं ऑप्शन बघा बेसिक, याच्यावरती क्लिक करून घ्यायचे। केल्यानंतर बघा तुम्हाला जसं पण ब्लर पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ब्लर करून घ्यायचे। तुम्ही ब्लर कशासाठी करायचं ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो। आपल्याला व्हिडिओची क्वालिटी आपली वाढवायची आणि 4K याच्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला पहिले ब्लर करून घ्यायचे। केल्यानंतर याला करायचंय ओके। केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचंय, परत बघा जी वरती लेअर आहे मित्रांनो, फोटोचा ऑप्शन दिसतोय मित्रांनो, त्याची क्लिक करून घ्यायचंय बघा, टॅप टू याच्यावरती क्लिक करून घ्यायचे। केल्यानंतर बघा आपल्याला डबल आपल्या गॅलरीमध्ये जायचंय आणि हा व्हिडिओ इथं घ्यायचा आहे मित्रांनो, तोच व्हिडिओ आपल्याला परत घ्यायचा आहे। घेतल्यानंतर बघा इथे काय करायचंय, आता खाली थोडंसं स्क्रॉल करून घ्यायचंय। बघा इथं फिटचं ऑप्शन दिसन, इथं बघा फिट, याला फिट करून घ्यायचंय। केल्यानंतर बघा अशा पद्धतीने हा झाला फिट। आता काय करायचंय, परत समोर यायचंय। व्हिडिओ फिट झाल्यानंतर काय करायचंय, पाठीमागे थोडं स्क्रॉल करून घ्यायचंय। केल्यानंतर बघा इथं कट आउटचं ऑप्शन दिसेल मित्रांनो, कट आउटचं क्लिक करून घ्यायचंय। केल्यानंतर बघा इथे AI कट आउटवरती क्लिक करायचंय। केल्यानंतर याला ओके करून याचा सिलेक्ट करून घ्यायचंय। अशा पद्धतीने सिलेक्ट झाल्यानंतर आता बघा इथं झाला, आता सिलेक्ट झाला। आता काय बघा इथं आपला झाला व्हिडिओ सिलेक्ट, एकदम हाय क्वालिटीमध्ये बघू शकता। व्यवस्थित आपल्याला सिलेक्ट बघून घ्यायचंय पहिले। आता करूया आपण व्हिडिओची एडिटिंग करण्यासाठी काय करायचंय, बघा यावरती लेअरवरती क्लिक करून घ्यायचंय। केल्यानंतर आता बघा खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, बघा याला थोडं स्क्रॉल, इथं फिल्टरच्या ऑप्शनवरती जायचंय। केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला भरपूर इथं ऑप्शन इथं दिसेल, पण इथं काय करायचंय बघा इथं ऑब्जेक्टवरती क्लिक करून घ्यायचंय। घेतल्यानंतर मित्रांनो इथं काय करायचंय बघा, याला थोडंसं वाढून घ्यायचंय मित्रांनो, बघा अशा पद्धतीने थोडंसं वाढून घ्यायचंय। आणि घेतल्यानंतर मित्रांनो वाढून घेतल्यानंतर मित्रांनो आता बघा कंट्रोलचे बघा इथे याला पण थोडं वाढून घ्यायचंय। बघा अशा पद्धतीने वाढून घ्यायचे। इथं ब्राईटनेस थोडासा कमी करून घ्यायचा आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने। आणि इथं इथं बघा हे ऑप्शन बघा सॅच्युरेशनला काय करायचंय, थोडंसं वाढून घ्यायचंय मित्रांनो, बघा अशा पद्धतीने वाढवायचंय। तुमची व्हिडिओची जशी क्वालिटी असेल त्या पद्धतीने तुम्ही वाढवू शकता। याला काय करायचं, याला पण थोडंसं वाढून घ्यायचंय, बघा अशा पद्धतीने याला वाढून घ्यायचंय। बघा वाढवल्यानंतर बघा थोडं कमी करून घेऊ आपण याला, हां ठीक आहे, अशा प्रकारे। आता इथं टेम्परेचर आहे बघा, टेम्परेचरला थोडंसं मायनस करून घेऊ, ठीक आहे, अशा पद्धतीने केल्यानंतर आता बघा इथं SLL, तर इथे मित्रांनो HSL वरती क्लिक करून घेऊ मित्रांनो। केल्यानंतर आता काय करायचंय बघा अशा पद्धतीने याला थोडंसं वाढून घ्या, याला थोडंसं कमी करायचं आहे। बघा अशा पद्धतीने कमी केल्यानंतर याला थोडं वाढून घेऊ आपण। बघा इथं तुमचा चेहरा जो आहे ना गोरा इथं दिसणार मित्रांनो। आणि बघा समोर पण तीच थोडीशी प्रोसेस करून घेऊ आपण। बघा अशा पद्धतीने याला थोडंसं कमी करू आणि याला वाढून घेऊ। बघा चेहरा व्हाईट जर करत असेल तर काय करायचं, सॅच्युरेशनमध्ये यायचं। बघा इथं आल्यानंतर याला थोडंसं वाढून घ्यायचंय। बघा अशा पद्धतीने वाढवल्यानंतर बघा तुमचा चेहरा आता एकदम व्यवस्थित दिसेल मित्रांनो। बघा अशा पद्धतीने याला वाढून घ्यायचंय।
आणि याला हे करून घ्यायचं मित्रांनो, सिलेक्ट करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने तर बघा इथे तुम्ही सर्व प्रकारचे इथे सेटिंग करू शकता. याला थोडीशी आपण वाढून घेणार आहे, जेणेकरून आपलं जे मागचं बॅकग्राऊंड आहे ते हिरवा आणि मस्त ग्रीन दिसला पाहिजे. बघा अशा पद्धतीने. तर हे बघा खालचं जे आहे ग्रीन, याला पण थोडं वाढवून घेऊ आपण. बघा अशा पद्धतीने जे पाठीमागचं बॅकग्राऊंड बघा चेंज होत आहे का नाही. तर अशा पद्धतीने इथं सर्व आपण ही लाईन याला वाढवून घेणार आहे मित्रांनो. बघा अशा पद्धतीने सर्व लाईन इथे वाढून सिलेक्ट करून घेऊ. बघा अशा पद्धतीने झाली आपली सेटिंग. आता बघा याला पण थोडं शार्पेन बघा, याला पण थोडंसं इथं वाढवून घेणार आहे आपण. बघा अशा पद्धतीने 20 वरती करून घेऊ. आणि इथं थोडं बघा प्रत्येक तुम्हाला जे पण मी सेटिंग सांगतोय ती सेटिंग तुम्ही नोट करून घ्या किंवा बघून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही इथे करू शकता मित्रांनो. बघा अशा पद्धतीने याला ओके करून घ्यायचे. आता ही झाली अगोदर सेटिंग मित्रांनो. आता खालच्या व्हिडिओची पण सेटिंग आपल्याला त्या पद्धतीने एडिटिंग करायची आहे. तर बघा इथे फिल्टरवरती जायचंय. गेल्यानंतर मित्रांनो इथं ऑब्जेक्टवरती जायचंय आणि याला तुमच्या हिशोबाने इथं सिलेक्ट करून घ्यायचंय. बघा अशा पद्धतीने मी सिलेक्ट करून घेतो. बघा याला मायनस करून घेतो थोडंसं. याला थोडं कंट्रास्टला थोडंसं वाढून घेतो. ब्राईटनेसला थोडं कमी करतो आणि बघा सॅच्युरेशनला थोडं वाढवून घेतो. याला पण थोडं वाढवून घेऊ आपण. टेम्परेचरला थोडं कमी करू आपण. आणि इथं बघा ही सेटिंग, ही सेटिंगला पण थोडं हे करून घेऊ. बघा अशा पद्धतीने सेटिंग करून घ्यायची. तर अशा पद्धतीने तुम्ही सेटिंग केल्यानंतर मित्रांनो बघा इथं पण अशा पद्धतीने सेटिंग करून घ्यायची आणि याला पण पूर्णपणे याला थोडं नॉर्मल हे करून घ्यायचंय. बघा तुमच्या व्हिडिओनुसार तुम्ही इथं ऍडजस्टमेंट करून घ्यायचंय. तर आपण आपल्या व्हिडिओनुसार आपण इथं मी असं ऍडजस्टमेंट करतोय, तर तुमच्या व्हिडिओनुसार तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायचंय. तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ इथं एडिट करू शकता. बघा एकदम हाय क्वालिटीमध्ये दिसतो की नाही मित्रांनो व्हिडिओ. अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे का. बघा बघा मित्रांनो अशा पद्धतीने कशा पद्धतीचा एकदम हाय क्वालिटीमध्ये इथं व्हिडिओ एडिट झालाय मित्रांनो. एकदम 4K क्वालिटीमध्ये बघू शकता, आहे की नाही, आहे की नाही. तर जे आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचं व्हिडिओ. आता इथं बघा वरचा बांध बघा निळ्या कलर, त्याला एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं बघा, एक्सपोर्ट त्याच्यावर क्लिक करायचं आणि याला एक्सपोर्ट करून घ्यायचं. काही मिनिटांमध्ये तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन बघा हे आपला अगोदरचा व्हिडिओ. बघा याची क्वालिटी बघा एकदम थर्ड क्लास क्वालिटी मित्रांनो. आणि आता जो आपण व्हिडिओ एडिट केलाय बघा तो व्हिडिओ बघा मित्रांनो कसा दिसतो, एकदम जबरदस्त दिसतो की नाही, एकदम हाय क्वालिटीचा. तर मित्रांनो असेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आणत असतो मित्रांनो. नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आणि माहिती आणत असतो मित्रांनो. तो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत मित्रांनो.